नमस्कार, आज आपण बनवणार आहे सुकी कारल्याची भाजी। तर त्यासाठी एक 3 ते 4 कारली घेतली होती। त्याला असे बारीक चकलीच्या आकाराच्या त्याच्या केलेले आहे, जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही। ते आता आपण मस्त त्यातले मधले बी काढून घेतलेला आहे। आता आपण ते कारलं जे आहे तेलात कढईमध्ये तेल ठेवून आपण हळद मीठ घालून शिजून घेणार आहोत। कढईमध्ये तेल घालून घ्यायचे, त्यामध्ये जे आपण चिरलेले कारले आहे ते घालायचे सर्वप्रथम। नंतर त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचे। आता हे कारला आपण जे आहे एक 15 ते 20 मिनिटं छानपैकी वाफवून घेऊया। आता आपण ते जरा परतून घेऊया आणि झाकण ठेवून त्याला शिजून घेऊ। आता आपण हे जे आहे 15 ते 20 मिनिटं झाकण ठेवून वाफवून घेऊया। आपलं कारलं जे आहे शिजून घेतलेलं आहे आपण मस्तपैकी। आता कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये एक 4 ते 5 लसूण पाकळ्या ठेचून घालायचा आहे। लसूण लालसर आपल्याला परतून घ्यायचा आहे मस्त तेलामध्ये। आपण लसूण परतल्यानंतर आपल्या आवडीनुसार तिखट लाल मिरची पावडर घालून आपण ते मसाला जो आहे मस्त तेलात परतून घेऊया आणि नंतर त्यामध्ये जे शिजवलेलं कारलं आहे ते घालायचं। कारलं घालून थोडेसे परतून घेऊया। तर त्यामध्ये आपण एक 5 ते 6 तास हरभऱ्याची डाळ भिजवलेली आहे ती घालणार आहोत। आता मस्तपैकी हरभऱ्याची डाळ ह्या शिजलेल्या कारल्यामध्ये आपण घालून घेऊया आणि छानपैकी आता हे जे आहे वाफवून घेऊया मस्तपैकी थोडी डाळ मऊसर होईपर्यंत। आता मस्त आपण डाळ टाकून हे कारलं एक 5 ते 7 मिनिटं वाफवून घेऊया मस्त छानपैकी झाकण ठेवून। आता त्यावर मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। मस्त आपलं तयार आहे कडू न होणारे मस्त खमंग असं कारलं तुम्ही बघू शकता। एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा। जर हा व्हिडिओ आवडलाच आमच्या इंदूस गावरान तडका या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।